जिथे वाचन होतं तिथे विचार होतात आणि हेच विचार आपल्याला आपलं ध्येय ठरवायला आणि गाठायला मदत करतात असं म्हटलं जातं। याच उद्देशानं पुण्यामध्ये खास पुणेकरांसाठी पुणे बुक फेस्टिवल सुरू आहे आणि आजच्या दिवशी पुण्यामध्ये 3077 पालकांनी सलग 4 मिनिटे गोष्ट सांगण्याचा नवा विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदवला गेलाय। वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे महापालिकेनं सप महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगणे हा उपक्रम पार पडला। या उपक्रमात सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या गोष्टीचं सलग 3 मिनिटे वाचन करायला सांगितलं। यानंतर गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हा विश्वविक्रम नोंदवल्याचं जाहीर करण्यात आलं। खूप छान वाटते। मला ह्या स्पर्धेसाठी मी खूप उत्साहित होते आधीपासूनच। मला निसर्गाचा नाश कसा होऊ नये याच्याबद्दल मला एक हे सोचायचं, म्हणजे उपाय करू इच्छिते मी। आणि माझ्या मित्रमैत्रिणींकडे माझा हाच संदेश आहे की असंच तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आनंद घ्यावा, हाच माझा मेसेज आहे। उपक्रम खूप सुंदर आहे, छान आहे आणि ह्याच्यातनं मुलांना खूप काही शिकण्यासारखं मिळणार आहे आणि खरंच खूप छान उपक्रम असल्यामुळे नाही का हा उपक्रम असं दरवर्षी राबवायलाच पाहिजे आणि त्या उपक्रमासाठी खूप आनंदाने आम्ही आलोय आमच्या मुलांना घेऊन। नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीनं देशभर पुस्तक महोत्सव सुरू असून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होतोय। या महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांच्या 200 दालनाच्या प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। याविषयीची माहिती आयोजकांनी दिली आहे। न्यूज 18 मराठी, पुणे। न्यूज 18 मराठी, पुणे।